माझिया प्रियाला प्रीत कळेना. विभाताई, सून छानच मिळाली हो तुम्हाला. आता वाट कसली बघताय? मेघनाच्या पाठोपाठ अभिलाही बोल्यावर उभं करा की. नचिकेत पण फक्त ना एनच लिही, म्हणजे असा नक्षीदार एन लिही ना जो डिझाईन मध्ये लपून गेला पाहिजे. म्हणजे जेव्हा नचिकेत मेघनाचा हात हातात घेईल तेव्हा त्याला त्याचं नाव सापडलंच नाही पाहिजे. आणि बरं का मेघना, जर नचिकेतला त्याचं नाव सापडलं नाही तर तो हुशार असे सिद्ध होईल. पण मुळात सिद्ध करण्याची गरज काय आहे? काय आहे, मुली मुलांपेक्षा जास्त हुशार असतात नाही? अगदी बरोबर. अरे खरंय काय? खरंय तुम्ही मुली इमोशनली ब्लॅकमेल करून नेहमी जिंकता काय रे चंद्या? ओ अच्छा, चलो वो ही सही. मुलांना तर एवढंही जमत नाही. मुळात मुलांना काय जमतं, आम्ही पुरुष आहोत एवढंच मिरवणं, बस बाकी काय नाही. एक मिनिट, आम्हाला काय जमतं आणि काय नाही हे सिद्ध करून दाखवत होतं. हो, आधी सिद्ध कर मग बघू. एक्सक्यूज मी, माफ करा, आम्ही तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतोय. आरोपी अविनाश मेहेंदळे याच एरियात आढळल्याचं आम्हाला सूत्रांकडून कळलं. तेव्हा आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. आणि हो, आम्हाला असंही कळलंय की त्या मेहेंदळेंच्या नात्यातील कोणी मुलगी तुमच्याचकडे राहते. नाही, तुम्ही म्हणताय त्यांचा आणि आमचा थेट संबंध काहीच नाही. तो आमच्या होणाऱ्या सुनेचा सावत्र मामा लागतो तेवढंच. जा रे, जाऊन घराची झडती घ्या. मी मुद्दामच मंजिरीबद्दल काही बोललो नाही. तिला बिचारायला उगाचच पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला लागायची. साहेब, आत कोणीच नाहीये. सॉरी, आम्ही तुम्हाला त्रास दिला. चला रे. अरे तुम्ही थांबलात का? चालू द्या, म्हणा ना, गाणं म्हणा. काय काळजी करू नका, ते काय त्यांचं काम करायला आलं, ते गेले ते. माझ्याच मेलीचं नशीब फुटतं. कुणाचं तोंड बघून त्या दिवशी घरातनं बाहेर पडले होते ना तेव्हालाच माहिती. वाटोळं झालंय माझं, वाटोळं. आणि त्यात हा काका, तू जर पोलिसात गेला ना तर मी पण जाणार आहे तुझ्या बरोबर. इथं माझंच मला होतं ना नाकी नऊ आले आणि त्यात हा दुष्काळात तेरावा. बस ना, बस. कोंबडी सारखी कलकल 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 आपण कडे ना, कोंबडी सारखी. तुझ्या बडबडीपेक्षा मला फार महत्वाची कामं आहेत. यापुढे काय करायचंय हे मलाच ठरवावं लागेल आणि तेच ठरवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि तुझी बडबड बडबड खुबाड बंद ठेवा, कळलं? अगं काय झालंय? आई, ते हळद सांडली माझ्या हातातून. आय एम सॉरी. हे बघ, एवढं रडवेला व्हायची काही गरज नाहीये. जा, पटकन धुवून टाक, नाहीतर डाग जायचे नाही. आणि कपडे बदलून ये, जा. शमिका, असं म्हणतात की नवऱ्या मुलीची हळद ज्या मुलीच्या अंगाला लागते ना तिचंही पटकन लग्न होतं. अशीच हळद तुझ्या अंगाला लगेच लागू दे.